नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण टेक्निकल ॲनालिसिसमधील दुसरा पॉईंट म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूपच सोपं आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ नाही घालवणार. तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पलमध्ये सांगतो. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एक लहान मुलगा आहे आणि तो घरामध्ये एक बॉलसोबत खेळतोय. आता समजा तो 3ऱ्या मजल्यावरती खेळतोय, म्हणजे वरती 4था मजला आहे आणि खाली 2रा मजला आहे. आता समजा त्या मुलाने पूर्ण ताकद लावून तो बॉल वर फेकला, तर तो बॉल जास्तीत जास्त कुठेपर्यंत जाईल? तर जास्तीत जास्त तो बॉल या छतापर्यंत जाईल, बरोबर. आणि छताला लागून तो जास्तीत जास्त खाली कुठंपर्यंत येईल? तर तो घराची जी फ्लोअर आहे इथंपर्यंत येईल. ओके. तर मला सांगा, हे जे घराचं छत आहे ते बॉलला वरती जाऊ देत नाही. म्हणजे काय करतंय? तर रेजिस्ट करते, अडवते. म्हणून हे घराचं छत बॉलसाठी काय बनलं? तर रेजिस्टन्स बनलं. त्यानंतर बॉल खाली आला. आता इथे तेच होतंय, घराची फ्लोअर बॉलला खाली जाऊ देत नाही आहे, बॉलला अडवते, सपोर्ट देते. त्यामुळे ही घराची फ्लोअर बॉलसाठी सपोर्ट बनेल. हा झाला तुमचा रेजिस्टन्स आणि हा झाला तुमचा सपोर्ट. ओके. त्यानंतर आता समजा तो मुलगा वरच्या फ्लोअरवरती गेला. आता वरच्या फ्लोअरला सुद्धा छत असेलच ना. ओके. आता परत तो मुलगा इथे खेळू लागला. त्याने जोरात बॉल वर फेकला. आता बॉल जास्तीत जास्त कुठंपर्यंत जाईल? तर या छतापर्यंत. त्यामुळे हा रेजिस्टन्स बनेल, बरोबर. त्यानंतर आता बॉल छताला लागून खाली येतोय, तर कुठंपर्यंत येईल? तर या फ्लोअरपर्यंत. तर अगेन हा त्याच्यासाठी सपोर्ट बनेल. आता इथे बघा, इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, ज्यावेळी तो मुलगा खालच्या मजल्यावरती खेळत होता, तर हा त्याच्यासाठी रेजिस्टन्स होता. आणि ज्यावेळी तो वरच्या मजल्यावरती खेळू लागला, त्यावेळी तो आधीचा रेजिस्टन्स आता त्याच्यासाठी सपोर्ट बनला, बरोबर. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी रेजिस्टन्स तुटतो त्यावेळी तो सपोर्ट बनतो, बरोबर. आणि सेम केस, समजा तो मुलगा 2ऱ्या मजल्यावरती खेळत असेल आणि त्याने बॉल वर फेकला, तर काय होईल? तर आधीचा सपोर्ट आता त्याच्यासाठी रेजिस्टन्स बनेल. म्हणजे बॉल इथून रेजिस्टन्सवरून खाली येईल आणि इथे परत फ्लोअरवरती सपोर्ट बनेल. म्हणजे याचा अर्थ काय? तर ज्यावेळी सपोर्ट तुटतो त्यावेळी तो रेजिस्टन्स बनतो. तर सेम असंच शेअर मार्केटमध्ये होतं. ज्यावेळी प्राईस सपोर्टला तोडून खाली जाते त्यावेळी तो आधीचा सपोर्ट आता त्या प्राईससाठी रेजिस्टन्स बनतो. आणि ज्यावेळी प्राईस रेजिस्टन्स तोडून वर जाते त्यावेळी तो आधीचा रेजिस्टन्स आता प्राईससाठी सपोर्ट बनतो. ओके. आता इथंपर्यंत तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा कन्सेप्ट समजला असेल. आता आपण डायरेक्ट चार्टवरती समजून घेऊया. आता इथे बघा, प्राईस वरून खाली आलेले आहे आणि हा जो पॉईंट आहे इथून काय झालं? तर बायर्स जास्त असल्यामुळे इथून प्राईस परत वर गेली. तर हा जो पॉईंट आहे हा सपोर्ट बनेल. आता याच्या मागचं लॉजिक सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा समजून घ्या, मार्केटमध्ये 2 प्रकारे ट्रेड होतात. एक म्हणजे तुम्ही आधी बाय करता आणि नंतर सेल करता, जसे मार्केटमध्ये सर्वच लोक करतात. आधी शेअर बाय करतात आणि नंतर जास्त प्राईजला विकतात. परंतु मार्केटमध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे, ते म्हणजे शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग हे इंट्राडेमध्ये केलं जातं. यामध्ये तुम्ही आधी सेल करता आणि नंतर कमी प्राईजमध्ये त्याला बाय करता. आता इथे समजा कोणीतरी सेल केलं असेल. आता समजा त्याने 100 रुपयाला सेल केलं असेल, तर त्याला प्रॉफिट कधी होईल? तर ज्यावेळी 100 रुपयाच्या खाली प्राईज येईल त्यावेळी त्याला प्रॉफिट होईल. आता प्राईज इथून खाली आली. आता एक वेळ अशी येते की तो कुठेतरी प्रॉफिट बुक करेल. आता त्याला प्रॉफिट बुक करायचं आहे. मग आता तो प्रॉफिट बुक कसा करेल? तर ज्यावेळी तो बाय करेल त्यावेळी त्याला प्रॉफिट होईल. मग ज्यावेळी मार्केट खाली येतं आणि सर्वजण प्रॉफिट बुक करू लागतात त्यावेळी ते प्राईजला वर घेऊन जातात. तर हा जो पॉईंट आहे तो काय सांगतोय की इथे बायर्स स्ट्रॉंग आहेत. इथे या लोकांनी प्रॉफिट बुक केलाच आणि इथे नवीन बायर्ससुद्धा आलेले आहेत. त्यामुळे हा बायर्स लोकांचा पॉईंट आहे. इथंपर्यंत समजलं. आता इथून काय झालं? इथून प्राईस वर गेली, परंतु पुढच्या वेळी जेव्हा प्राईस खाली आली त्यावेळी काय झालं? एक्झॅक्ट या पॉईंटवरून परत बाईंग आली. कारण हा बायर्स लोकांचा पॉईंट होता. इथून आधी बाईंग आली होती, त्यामुळे जास्त चान्सेस आहेत की पुढच्या वेळीसुद्धा इथून बाईंग येईल. त्यामुळे इथून प्राईस वर गेलेले आहे. म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. जे आधी झालेले आहे ते नंतरही तसेच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये सपोर्ट काम करतो, तो प्राईजला खाली पडू देत नाही. म्हणून जेव्हा पण आपण मार्केटमध्ये बाईंग करतो तेव्हा ती सपोर्टवरून बाईंग करतो, जेणेकरून तुमचे प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त राहतील. इथेपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता त्यानंतर इथे बघा, इथून प्राईस वरती गेली, म्हणजे बायर्स बाय करून करून प्राईजला वरती घेऊन गेलेले आहेत. मग एक वेळ अशी येते की आता त्यांना प्रॉफिट होते. मग आता ते कुठेतरी प्रॉफिट बुक करतील. मग जिथे ज्या पॉईंटवरून ते सेल करतील, प्रॉफिट बुक करतील, तो पॉईंट होईल आपला रेजिस्टन्स.
तो आपण मार्क करून घेतला. आता इथून प्राईस खाली गेली आणि परत ती वर आली आणि एक्झॅक्ट या पॉईंटवरून परत एकदा सेलिंग आली, पुन्हा बाईंग आली, पुन्हा एकदा एक्झॅक्ट याच पॉईंटवरून सेलिंग आली. तर इथे रेजिस्टन्स काय करतो आहे, तर तो प्राईसला वरती जाऊ देत नाही आहे. म्हणजे हा आपला सेलरचा पॉईंट बनेल, कारण इथे सेलर्स जास्त आहेत आणि ते मार्केटला खाली घेऊन जात आहेत. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये रेजिस्टन्स काम करतो. रेजिस्टन्स प्राईसला वरती जाऊ देत नाही, त्यामुळे सेलिंग ही नेहमी रेजिस्टन्सवरती करायची असते. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. त्यानंतर आता ज्या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करतो, त्याप्रमाणे ट्रेंडलाईनसुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्ससारखंच काम करते. कॉन्सेप्ट सेम आहे, फक्त आपण ट्रेंडलाईन कशी ड्रॉ करायची ते आधी पाहूया. त्याआधी सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा ते दाखवतो. तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला काही टूल्स दिसत असतील. यामध्ये दुसऱ्या नंबरच्या बॉक्सवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे हॉरिझॉन्टल लाईन दिसत असेल. यावरती क्लिक करून तुम्ही या पॉईंटवरती क्लिक केले की सपोर्ट लाईन ड्रॉ होते. सपोर्ट रेजिस्टन्ससाठी आपण रेक्टँगल टूलसुद्धा वापरतो, कारण प्राईस एक्झॅक्ट त्या पॉईंटवरूनच युटर्न गेली हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण झोन मार्क करतो. तर रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ब्रश टूलमध्ये जावं लागेल. त्यानंतर रेक्टँगलवर क्लिक करून असं काहीतरी तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. ओके, त्यानंतर आपण ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची ते पाहूया. ट्रेंड लाईन तुम्ही कशी ड्रॉ करू शकता. ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी कमीत कमी 2 पॉईंट तरी लागतात आणि जास्तीत जास्त पॉईंट तुम्ही मॅच करू शकता. इथे 2 नंबरच्या बॉक्समध्ये वरती ट्रेंड लाईन म्हणून आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही असे मॅक्सिमम नंबर जॉईन करून ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. आता बघा, ट्रेंड लाईन जर तुम्ही सेलिंग पॉईंटवरती ड्रॉ केली तर ती रेजिस्टन्ससारखं काम करते आणि ती बाईंग पॉईंटवरती ड्रॉ केली तर ती सपोर्टसारखं काम करते. ठीक आहे, तर इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. त्यानंतर आता अजून एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे, तो घेऊया. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एक भिंत आहे आणि तुम्ही एक हातोड्याने भिंतीवरती मारताय. तुम्ही पहिल्यांदा हातोडा मारला, भिंत नाही तुटली. दुसऱ्यांदा हातोडा मारला, भिंत नाही तुटली. तिसऱ्यांदा हातोडा मारला, भिंत नाही तुटली. परंतु एक वेळ अशी येते की तुम्ही भिंतीवरती हातोडा मारता आणि भिंत तुटून जाते. म्हणजे इथे काय झालं, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा भिंतीवर हातोडा मारतोय त्यावेळेस ती भिंत हळूहळू कमजोर होत जाते आणि एक वेळ अशी येते की ती भिंत तुटून जाते. सेम असंच सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं पण असतं. जेव्हा एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सारखा प्राईजने हिट होतो त्यावेळी तो कमजोर होत जातो आणि एक वेळ अशी येते की ती प्राईस तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तोडते आणि खाली किंवा वर जाते. समजलं सर्वांना. तर हे ट्रेंड लाईन, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ट्रेडिंगच्या वेळी खूप जास्त कामाला येतं, कारण यावरून तुम्हाला मार्केटच्या लेवल्स समजतात. ठीक आहे मित्रांनो, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल पाहिलेले आहेत. सर्वांना समजलं असेल. काही समजलं नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबणार आहोत आणि पुढील व्हिडिओजपासून आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओज नक्की पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.